विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं सरचे स्वागत। मी सैफन नदाब। आपण पाहतात विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। ठेकेदारी कारखान्यातील कामगारांना न्याय द्या। कामगार सेनेचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन। सोलापुरात ठेकेदारी विडी कारखाने मोठ्या प्रमाणात चालू असून त्या कारखान्यातील कामगारांना किमान वेतन व इतर शासकीय फायदे मिळणे पासून ठेकेदार कारखानदार वंचित ठेवलेले आहेत। त्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्तांनी ठेकेदारी कारखान्यातील सर्व कामगारांना त्यांना किमान वेतन व सर्व फायदे मिळवून देऊन त्यांना न्याय द्यावे व संबंधित ठेकेदार विडी कारखानदारावर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांना कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिली। सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर शहरात बेकायदेशीरपणे ठेकेदारी बिडी कारखाने मोठ्या प्रमाणात चालू असून या ठेकेदारी कारखान्यात 1000 विडी कामगार काम करतात। या ठेकेदारी विडी कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कोणत्याही कामगारांना किमान वेतन, हक रजा, बोनस व इतर कायदेशीर कुठलेही हक मिळत नाही। कमी मजुरी देऊन काम करून घेतात। त्याचबरोबर सदर ठेकेदारी कारखान्याचे कामगार कायद्यानुसार फॅक्टरी ॲक्ट कायदा आणि तंबाखूजन्य उत्पादन असे कुठल्याही परवानगी नाही। तसेच सदर कारखान्यात कामगारांना ज्या मूलभूत सुविधा आवश्यक आहे ते देखील कारखान्यात उपलब्ध नाही। एकूणच कामगार कायदे, तंबाखूजन्य उत्पन्नाचे कायदे, आरोग्य परवाना व बिडी उत्पादन परवाना, कामगार फायदे परवाना अशा इतर अनेक कायद्याचे पायमल्ली करून हे बेकायदेशीरपणे ठेकेदारी कारखाने चालू आहेत आणि सरकारला फसवणे व कामगारांना फसवणे व कायद्याचे पायमल्ली करणे हे सरसपणे सुरू आहे। तरी सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरी ठेकेदारी कारखाने चालत असून सदर कारखान्याची तपासणी करून त्यातील काम करणाऱ्या सर्व कामगारांना कायदेशीर हक्क मिळवून द्यावे। त्याचबरोबर आजपर्यंत बेकायदेशीरपणे ठेकेदारी बिडी कारखाने चालू केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी ही विनंतीचं असं नमूद करण्यात आलेलं आहे। सहाय्यक कामगार आयुक्त श्री गायकवाड साहेब यांना विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, राधिक इप्पण्णा, लक्ष्मीबाई इप्पा, गुरुनाथ कोळी आदी कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबून आपल्या चॅनलला पुढे वाढवा। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। एक निवेदन आहे किमान वेतन। परवा मीटिंग मध्ये झाल्यानंतर साहेबांनी म्हणले की किमान वेतनाचं एक पत्र तुम्ही द्या, मग त्याप्रमाणे बैठक बोलवतो असं म्हणलेत आणि आम्हाला त्या मीटिंगचं समाधान नाही का त्यांनी हे चुकले जाऊ दे म्हणून त्याला प्रोसिडिंग मध्ये घेतलं नाही। प्रोसिडिंग मध्ये घ्याल ना, आम्ही पत्र दिलं ते पत्र प्रतिबंध करा, हे करा, ते करा म्हणतात आणि दुसरं माफीमध्ये सोडतात म्हणतात आमचं बदनाम झालं नाही। दुसरं निवेदन आहे ठेकेदारी कारखाने जे आहेत ना, ठेकेदारीच्या कारखान्याचं काय मला समजेना काय भानगड आहे। एक ठेकेदारी कारखाना म्हणजे कसं आहे, त्यांनाच मालक बनवून त्यांनाच कामगार बनवून सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सगळं करायला येतं। सहकार संस्था बिडी काय मग मोडता का? मालक बनवलं, मग मालकाचं काय काम आहे? विक्री करायचं, फक्त उत्पादन दाखवतं। मग त्याचं कोणाचं लायसन आहे? त्याचं ट्रॅव्हल लायसन आहे का? कामगाराचं लायसन आहे का? तुमचं लायसन आहे का? छप्यात काढले तर त्याचं PFचं आहे का? तिथं काय बी नाही, तिथं संडास नाहीये, बाथरूम नाहीये, पंखा नाही, नागरिक म्हणजे कुठल्या मूलभूत सुविधा नाहीये। हे असं मनमानीत चाललेलं आहे। इथं तर यांनी तर 200 रुपये बिडी मजुरी देतात, ऍक्च्युअल पडायला पाहिजे 350 रुपये। 200 दिला, त्याला करार केलतो त्याप्रमाणे त्या केलं, करार संपून 3 वर्ष झालं। हे मालक काय करत नाहीत, लेबर ऑफिस साहेब सुद्धा काय करत नाहीत। त्यांनी आले आम्हाला तर बोलतात, त्यांनी काय अर्थ आहे त्याला?
हे बंद करणार बसेल. विषय आहे की ठेकेदारी बेकायदेशीर विडी कारखाने मध्ये काम करणाऱ्या महिला विडी कामगारांना न्याय मिळवून देणे. सोलापुरात गल्लोगल्ली ज्या ज्या ठिकाणी कामगार मोहल्ले आहेत, बिडी कामगार मोहल्ले आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेकेदारी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने बिडी घेण्याचे कारखाने सुरू झाले. या बाबतीमध्ये सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय असून नसल्यासारखं, असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय फक्त बांधकाम कामगारच्या दुसऱ्याचं बघतच नाही. तर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये नेहमी बिडी कामगार राहायचे, यंत्रमाग कामगार राहायचे, आमचे बांधकाम कामगार राहायचे, सर्वजण राहायचं. पण आता या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त म्हणजे बांधकाम कामगार लोकांचा नाश, अर्ज बनवणे किंवा त्यांचा कार्ड बनवणे दलालांचा अड्डा झालेला आहे. ही परिस्थिती कोण निर्माण केली की या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि संबंधित बांधकाम कामगारचे जे जबाबदार व्यक्ती या ठिकाणी दिलेले आहे अशा सर्वांचे आहे. आणि यासाठी खत पाणी घालतात सहाय्यक कामगार आयुक्त स्वतः. एक तर या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये परमनंट सहाय्यक कामगार आयुक्त पाहिजे, अन्यथा सर्व कामगारांना लक्ष देण्यासाठी या ठिकाणी जरुरीचे असलेलं कायमचा लेबराबाबत सहाय्यक कामगार आयुक्त असलाच पाहिजे. त्या व्यतिरिक्त जो विडी कामगार समस्या मी बोलत होतो की ठेकेदारी विडी कारखान्यामध्ये, या ठेकेदारी विडी कारखान्याच्या माध्यमातून कामगारांना कुठलीही सुविधा न देणे, पगार न देणे, त्या ठिकाणी कुठल्या मूलभूत सुविधा कारखान्यात नाही, केवळ विड्या घेणं वेठबिगारसारखं 100 रुपयापासून 200 रुपयेपर्यंत त्या ठेकेदारी कारखान्यामध्ये देतात आणि सगळे कामगार कायदे बुडवतात आणि सगळं कामगार कायद्याबरोबर शासनाचे कायदे बुडवतात. अशा पद्धतीने सोलापुरामध्ये ठेके माफिया सुरू झालेले आहेत. कॉन्ट्रॅक्ट पद्धत विडी काम माफिया सुरू झालेले आहेत. या माफियामुळे कामगारांचा नाश होणारच आहे, बीड उद्योग पूर्ण बंद पडणार आहे. कारण लोकांना वाटतं की आम्हाला काम मिळत आहे, पण ते डुप्लिकेट बिडी सुद्धा बाजारात येत आहेत. डुप्लिकेट बिडी येतात, इकडे कामगारांचं नुकसान होत आहे. अशा पद्धतीने हे ठेकेदारी माफियांचं या ठिकाणी चाललेलं आहे. या बाबतीमध्ये सहाय्यक कामगार आयुक्त लवकर जागृत व्हा. तुम्ही कधीतरी एकदा येऊन तिथं फक्त कामगारांचं त्या ठिकाणी चालत नाही, कायमचं यायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतलं. आणि ठेकेदारी कारखाने जोपर्यंत सगळं सुविधा कारखाना राहत नाही आणि त्यांचं कामगारांचं जे देणं शासन नियमाप्रमाणे देत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे. आता आमचा मोर्चा असणार आहे. आमचा ते त्या ठिकाणी मोर्चा म्हणण्यापेक्षा प्रत्येक कारखाना विजिट जाऊन कामगारांना विचारणार आहोत. कामगारांना वाटतं बाबा मला काम मिळत नाही. अहो, तुमचं काम मजबुरीचं काम, या मजबुरीचा फायदा ठेकेदार लोक घेत आहेत. आणि सहाय्यक कामगार आहे, तो तुमची जबाबदारी आहे की ताबडतोब एका ठेकेदार कारखान्यामध्ये लक्ष द्या आणि कारखाने बंद करा किंवा कामगारांना सगळ्या सुविधा मिळवून द्या. अन्यथा या कार्यालयास कुलूप टाकल्याचं सोडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.